6 राज्यात भाजपच्या जागा घटणार, एकूण जागा फार तर 250. पृथ्वीराज चव्हाणांचं लॉजिकल विश्लेषण. नमस्कार, मी रामेश्वर जामगे. राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढायला स्कोपच नाही, तर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 6 राज्यात भाजपच्या जागा कमी होतील, असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. चव्हाणांनी राज्यनिहाय सविस्तर विश्लेषण करून लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष 220 ते 250 दरम्यान जागा जिंकेल. एनडीएला 272 बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही, अशी तर्कसंगत मांडणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पाहुयात पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले. आकड्याची भविष्यवाणी करणं धोक्याचं असतं. लोकांच्या मनात काय आहे हे स्पष्ट कळत नाही. आपण अंदाज बांधू शकतो, ढोबळ अनुमान लावू शकतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेऊन सांगतो की बहुतांश राज्यात भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की वर जायला आता जागाच नाही. उदाहरणार्थ गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यात वर जायला आता जागाच नाही. झाल्या तर जागा कमी होतील. माझ्या मते 6 राज्य महत्त्वाचे आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 6 जागा भाजपच्या जागा कमी होतील. भाजपवाले म्हणतात की यूपी मध्ये आमच्या जागा वाढतील, बंगालमध्ये वाढू, पण मला तसं वाटत नाही, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर दक्षिणेतही साफ होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. दक्षिणेत कर्नाटक सोडून तामिळनाडू आणि तेलंगणा इथे एकही जागा येणार नाही. मतांची टक्केवारी वाढेल असं म्हणतात. गेल्या वेळी कर्नाटकात 1 सोडून जवळपास सगळ्या जागा आल्या होत्या. आता आम्ही 20 जागा जिंकू असं सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार म्हणतात. पण माझ्या मते आमच्या 10 ते 15 जागा तरी येऊ शकतात, म्हणजे भाजपच्या 10-15 मायनस होणार. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणतात की भाजपची एकही जागा येणार नाही, सगळ्या काँग्रेसच्याच येणार. हे त्यांचं आकलन आहे, पण भाजपच्या फार जास्त जागा येण्याची शक्यता नाही. म्हणजे दक्षिण पूर्व साफ झालं. आल्या तरी कर्नाटकात थोड्याफार, पण सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार म्हणतात की भाजपात तिथे अंतर्गत कलह खूप आहे. काँग्रेसच्या 5 गॅरंटी खूप चांगल्या चालल्या होत्या, सरकारने सर्व अंमलात आणल्या, त्यामुळे आम्हाला स्कोप आहे, असं पृथ्वीबाबा म्हणाले. आता पाहूयात त्यांच्या भाकितानुसार महाराष्ट्रात स्थिती काय आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 3 पक्षाची आघाडी आहे, असं पहिल्यांदाच झालंय. आतापर्यंत 2च पक्ष युती आघाडीत होते. जागा वाटपात काही अडचणी आल्या, त्यांना जास्त आल्या. आम्ही सांगली, मुंबई तडजोड केल्या, पण एकंदरीत फार मोठा वाद नव्हता. प्रचार मात्र एक दिलाने केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत निगेटिव्हिटी आहे. पक्ष फोडणं 50 खोके असेल. मतदारांमध्ये विश्वासघाताची भावना आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीला सहानुभूती आहे. मी सुरुवातीला 25 ते 30 जागा म्हणत होतो, पण आज तो आकडा 32 ते 35 वर नेलेला आहे. जयंत पाटील ही तोच आकडा सांगतात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भाजपच्या जागा 220 ते 250 येतील. भाजपच्या खूप जागा कमी होतील. महाराष्ट्र, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक येथे जागा कमी होताना दिसतात. भाजपला 400 पार किंवा 370 तर अंगलटच आलंय. त्यावरून त्यांनी माघार घेतली. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नारा दिला होता, पण उलट झालं आणि 400 जागा जिंकतोय म्हणून कार्यकर्ते निर्धास्त राहिले, असा कव्हरअप त्यांनी केला. सध्या मोदींची धडपड 303 पेक्षा एकतरी जागा जास्त यावी यासाठी आहे. म्हणजे मोदींचा पॉप्युलॅरिटी ग्राफ वर जाताना दाखवता येईल. पण 272च्या खाली आलात तर प्रश्न आहे. मला तरी एकट्या भाजपच्या जागा 220 ते 250 मध्ये येताना दिसतात. एनडीएचे फार मित्रपक्षही नाहीत, त्यामुळे एकूण आकडाही 272च्या वर जाण्याची शक्यता कमी आहे. फक्त आंध्र प्रदेशात त्यांच्या जागा मित्रपक्षांमुळे वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला. अशाच देशभरासह जगभरातील नवनव्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा.